आपला ब्लॉग मध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसूर डाळीचे पकोडे। पकोड्यासाठी इकडे मी मसूर डाळ घेतले, ओवा घेतलाय, कोथिंबीर घेतले, मिरची घेतलेलं कापून घेतले, अद्रक लसूण पेस्ट घेतले आणि जिरं पावडर घेतले, कांदा घेतले। याच्यातले आपलं फक्त हळद, मीठ अजून मसाला टाकायचा आहे। आता हे मी डाळीला धुवून घेतात, तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। डाळीला धुवून घेतले, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून 10 ते 15 मिनिटे याला असंच ठेवायचे। डाळीमधलं मी पाणी काढलं, 10 मिनिटे झाले। आता ना ह्याच्यामध्ये ना पुन्हा डाळ थोडी काढून ठेवायची आणि मिक्सरला लावायची। मग मिक्सरला लावल्यावर मी तुम्हाला दाखवते। आता मी याला मिक्सरला लावायला जाते। आता मी मिक्सरला लावताना तुम्हाला दाखवते। मी मिक्सरला लावून घेतले। आता ह्याच्यामध्ये सगळं हे टाकूया। आता ह्याच्यामध्ये ओवा टाकते, हातावरती चोळून टाकायचा। मिरची टाकते, कांदा टाकते, अद्रक लसूण पेस्ट टाकते, जिरा पावडर टाकते, अजून मी ह्याच्यामध्ये हळद टाकते, चवीपुरती मीठ टाकते, गरम मसाला टाकते, अजून मालवणी मसाला टाकते। ही आपण मगाची डाळ काढून ठेवलेली ती डाळ पण टाकून घेते ह्याच्यामध्ये। कोथिंबीर पण टाकते। आता मी याला मिक्स करून घेते। करून घेतलंय। इकडे मी कढई पण ठेवले, कढईमध्ये तेल टाकले, तेल गरम झाल्यावर आपण सोडूया याच्यामध्ये। आता झाल्या, तर मी याला काढून घेते। आता ते मी दुसरं सोडते। आता मी पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते।
काढून घेऊया, दुसरे टाकूया. आता मी हे सगळं करते आणि तुम्हाला दाखवते. झाले, आता ह्याला मी काढून घेते. हे टाकतं, नंतर तुम्हाला मग खाऊन दाखवते. मी ह्याला पण टाकून घेते. तयार झाले. आता तुम्हाला मी खाऊन दाखवते. इकडे मी चटणी पण केले. हे बघा, एकदम छान कुरकुरीत होतात. तुम्ही पण करून बघा, लय भारी होतात. हा व्हिडिओ मी इकडेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.